स्प्रिंग बॅलन्स सारखं आहे, बरोबर का. याला हुक वगैरे स्प्रिंग बॅलन्स आपण बघितलं, वर्किंग प्रिन्सिपल वगैरे सगळं हुक्स लॉवर वर्क करत असतात. ओके, नंतर हे स्टोन घेतला आणि या स्टोनला थ्रेड बांधून घेतलेली आहे, स्ट्रिंग बांधलेली आहे. आपण थ्रेड म्हणतो, आपण ते सप्लिमेंट बांधताना आपण त्याला स्ट्रिंग म्हणतो. ठीक आहे, हे टाय करून घेतलेली याला आणि एक एंड याचं फ्री आहे. आता हे एंड आपल्याला काय करायचं, या हुकला जॉईन करायचं आणि आधी आपण काय करूया, याचं वेट मेजर करून घेऊया. बरोबर, पाण्यात डीप करायच्या आधी, पाण्यात इमर्ज करायच्या आधी. बरोबर, याला ऑन करूया. ऑन केल्यानंतर आणि ते रेकॉर्ड करून ठेवू आपण सगळं. तर याला ऑन केल्यानंतर आपण याचं वेट करून घेऊ, या स्टोनचे किती असणार आहे. मे बी हा ॲक्युरेट असेल तर होईल. बघा, सो मला वाटतंय 0.570 kg म्हणजे 570 ग्राम. बरोबर, ठीक आहे. बरं, 0.570 kg वेट करून घेऊया. वेट ऑफ स्टोन है ना, बिफोर इमर्ज इन वाटर. ठीक है, कितने हैं, इज इक्वल टू 0.570 kg मीन्स 570 ग्राम. 570 ग्राम. ओके, बिफोर इमर्ज इन वॉटर. आता आपण काय करूया, आता याला हे थोडस काढावं लागेल. काय, कारण की रिडिंग देत नाही, तसं फिक्स रिडिंग करता येईल. याला पण ऑन करूया, ऑफ करूया आणि ऑन करूया. ओके, 0 आता याला पण इमर्ज करणार. बरोबर, इमर्ज करणार इकडे. आता इमर्ज केल्यानंतर याला आपण हँग करून बघा, येत आहे रिडिंग. ओके, सो रिडिंग किती आहे, सो रिडिंग आहे 0.380 kg. बरोबर, थोडस देन आपण म्हणूया वेट ऑफ स्टोन आफ्टर, प्लीज कीप सायलेंस. वेट ऑफ स्टोन आफ्टर इमर्ज इन वॉटर. किती होतो वेट, 0.380 kg means 380 ग्राम. ओके, बघा, जेव्हा आपण हा स्टोन तो वॉटर मध्ये इमर्ज करायच्या आधी वेट करून घेतलं होतं, तर तेव्हा वेट आला एवढा 0.570 kg means 570 ग्राम. ओके, then after the immerse in water the weight of stone is 0.380 kg means 380 ग्राम. ओके, आता यावरनं आपल्याला एक लक्षात आलं की जेव्हा आपण याला आधी वेट करून घेतलं होतं, पाण्यामध्ये डीप करायच्या आधी, पाण्यामध्ये इमर्ज करायच्या आधी, तर तेव्हा वेट होतं 570 ग्राम. ओके, आणि आफ्टर इमर्ज केल्यानंतर 380 ग्राम. कमी झाले ना वेट. बरोबर, म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण याला, या स्टोनला या पाण्यामध्ये डीप करणार, इमर्ज करणार, तेव्हा या स्टोनचं वेट काय होतं, लूज होतं. बरोबर, आता हे लूज झालेलं वेट गेलं कुठे, बरोबर ना, हे वेट लूज झालं. मग हे लूज झालेलं वेट गायब झालेलं आहे का, तर नाही. का, कारण की आपण ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ हा एक्सपेरिमेंट करतोय आणि तेव्हा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर, नंतर आपल्याला माहिती आहे की मास ही कॉन्स्टंट टर्म आहे, मास चेंज होत नाही. मग मास पण चेंज होत नाही, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होत नाही, म्हणजे वेट चेंज व्हायला पाहिजे का, ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ और हियर क्लासमध्ये म्हणतोय मी. बरोबर, आपण कुठेच प्लेस चेंज करत नाही, प्लेस नुसार वेट चेंज होतो, पण आपण प्लेस चेंज केला का, नाही. तरी सुद्धा वेट बॉडीचं लूज झालं. म्हणजे का लूज झालं, का, कारण की फ्लुइडची एक प्रॉपर्टी आहे, फ्लुइड म्हणजे वॉटरची एक प्रॉपर्टी आहे की कोणताही बॉडी जेव्हा त्या फ्लुइड मध्ये इमर्ज केला जाईल, तेव्हा तो जो फ्लुइड असणार आहे, तो फ्लुइड त्या बॉडीवर एक अपवर्ड फोर्स अप्लाय करत असतो आणि त्या अपवर्ड फोर्सला म्हणतात अपथ्रस्ट फोर्स. त्याच अपवर्ड फोर्सला म्हणतात बॉयंट फोर्स. बरोबर, बॉयंट फोर्स त्या ठिकाणी फ्लुइड त्या
की इट स्टेट दॅट व्हेन अ बॉडी इज इमर्ज फुल्ली और पार्टली इन अ फ्लुइड, जेव्हा आपण बॉडी फुल्ली किंवा पार्टली त्या फ्लुइड मध्ये डीप करणार आहोत, देन इट लुजेस इट्स वेट. बरोबर, ती बॉडी तिचं वेट लूज करणार आहे. आता लूज करणार म्हटल्यानंतर मग वेट गेले कुठं, तर ही बॉडी जेव्हा आपण या फ्लुइड मध्ये डीप करणार आहोत, इमर्ज करणार आहोत, तर ही बॉडी इमर्ज केल्यामुळं हे जे पाणी आहे याची लेवल राईज होणार आहे आणि नंतर इकडे ओपनिंग असल्यामुळे ते पाणी डिस्प्लेस होणार आहे. मग डिस्प्लेस वॉटर जे आहे त्या डिस्प्लेस वॉटरचं जे वेट असणार आहे, हे जे बॅलन्स आपल्याला शो करणार आहे, त्या वेट एवढं या बॉडीचं वेट लूज झालेलं असतं. हे आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे, हे आपण आधी सुद्धा बघितलं. ओके, आणि तो आपण एक्सपिरियन्स सुद्धा केलेला आहे. बरं का.